मंडळी, आता आपण जाणार आहोत एका शाळेमध्ये जिथे मुख्याध्यापक घेणार आहेत पालकांची शाळा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या शिकवणीसाठी. आणि ही शिकवणी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इबलीस कलाकार. लाजा नाही वाटत तुम्हाला? लव्ह लेटर लिहिता? तिसरीत आहात ना दोघं? लव्ह लेटर लिहितोस तू? उठा भाषा काढू का सर? तू का उठा भाषा काढणार? मग अंगठे धरू? आणि गप्प उभा राहा रे. तू काही गुन्हा केलायस का? नाही मॅडम. नाही ना, मग शांत उभा राहा. सर नीट उभा राहा. शिवा नीट उभी राहा. सर, या मुलीनी याला लेटर लिहिलेलं आहे. अरे वा वा रे वा वा, छान छान छान. म्हणजे मोबाईलच्या जनरेशन मध्ये सुद्धा पत्र व्यवहार सुरू आहे. वा वा. सर, सर लव्ह लेटर लिहिलंय ना? अरे वा रे वा. लव्ह लेटर लिहितेस? हे बघा सर. वा रे वा, काय छान अक्षर आहे. सर लव्ह लेटर आहे सर. वा रे वा. तू लव्ह लेटर लिहितेस? लाज नाही वाटत तुला? लव्ह लेटर लिहितेस? हे काय तोंड आहे? हे काय तोंड आहे हिचं? शिवाली नीट उभी राहा. हे काही नाही, हिच्या पालकांना बोलावून घ्या. बोलवलंय सर, बोलवलंय. त्यांना 11 वाजता यायला सांगितलं होतं. ते येत असतील सर. 11:30 झाले, कधी येणार ते? नीट उभी राहा आधी, नीट उभी राहा. लव्ह लेटर लिहायला ते शाळेत? हे शिकवतात तुला शाळेत? कोणी शिकवलंय तुला हे? चेतना मॅडम? शिवाली तुम्ही शिकवताय? नाही सर, नाही सर, मी हे का शिकवीन सर? नाहीतर मी इथे घेऊनच आले नसते ना तिला. उलट ती मागच्या बेंचवर बसून मस्ती करते सर, म्हणून मी तिला पुढच्या बेंचवर आणलं. तर हे प्रताप बाहेर आले. हा सर. आणि मला सारखं सारखं ना ए नवरोबा नवरोबा बोलते आणि गाल ओढते जोरात. आणि एवढ्या जोरात गाल ओढते ना सर, दाढीचा केस उपडते आणि मग हातात ठेवते आणि म्हणते मेकअविश मेकअविश आणि फुकते. आणि मग यो काय मागतो माहितीये का? विश मध्ये समोसा पाव मागतोय. समोसा पाव मागतोय होय कोणी? आधी तो नीट करून बोल. हे असं असं करून बोलायचं नाही. समोसा पाववर फोकस करायचा आहे का आत्ता? लव्ह लेटर लिहितेस? तुला लाज नाही वाटत? आई बाबा कुठे आहे तिचे? आई वडिलांना बोल. बोलवलंय सर, बोलवलंय. सर मी पाया पडतोय, नका बोलवू सर माझ्या आई बाबांना. तू रडणं थांबव. सर मी पाया पडतीस. आधी स्वतःच्या पायावर उभी राहा, मग पाया पड. मला रडून दाखवू नकोस. अलका कुबल, निरुपा रॉय अशा अनेक जणींना बघितलंय माझ्या जनरेशननी. हे रडगाणं माझ्या समोर चालणार नाही, कळलं? नीट उभं राहायचं. येऊ दे तुझ्या पालकांना, बरोबर ते तुला खडसावतील. नको ना सर. नाही नाही, हे घरापर्यंत गेलं पाहिजे. नमस्कार म्हणलं मास्तर. नमस्कार. ए शुकशुक काय? सर सर एक मिनिट. माने, शुकशुक काय करताय? माने मुख्याध्यापक आहेत, ते शुकशुक काय करताय? नमस्कार म्हणलं. नमस्कार. हा नमस्कार. हे कोण आहेत? सर हे रोहित माने, या नम्रता माने, शिवाली मानेचे आई वडील सर. हा हा, नमस्कार या- नमस्कार नमस्कार. नमस्कार. मिस्टर अँड मिसेस माने. येस नमस्कार. येस येस. नमस्कार. प्लीज बसा, प्लीज प्लीज बसा. बस की. अत्यंत महत्वाच्या विषयावर तुम्ही बोलायचं आहे मला तुमच्याशी. तू बस की. तुम्ही बस. आपला तुमचे शब्द बाहेर आहे का? असं नाही तू बैल. आपला पाल्य पहिलं माझं. असं झालं. शाळेत माने 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 काय जागा होत नाहीये का तिथे? नाही तिला बसायला सांग. बसा ना, दोघं बसा. महत्वाच्या विषयावर बोलायचं. मी तेच तेच. मिसेस माने काय करताय? नीट हा बसा 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 तुम्ही. अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं. हे बघा, आपला विद्यार्थी दशेतला पाल्य काय करत असतो शाळेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मला सांगा, तुमची मुलगी शाळेत काय उद्योग करते हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. तेच. काय करते ती? हा हा, तुमची मुलगी शाळेत अभ्यास करत नाही का? नाही. अभ्यास करत नाही. अभ्यास करत नाही का ती? माने, मस्ती करते तुमची मुलगी. ती करू द्या. ती केलं पाहिजे. अभ्यास करत नाही का? सर अभ्यास शिवले. अभ्यास करत नाहीस वय ग? हा अभ्यास इकडे बघ. हे अभ्यास करत नाहीस वय? शाळा बंद करून टाकीन तुझी मी. एक मिनिट, शाळेत का नाही पाठवणार? अभ्यास नाही. आधीच वर्गपट 35, त्याच्यातही तुम्ही तिला शाळेत नाही पाठवणार? सर अभ्यास सर एक मिनिट. माने, मुद्दा काय आहे? तुमची मुलगी मस्ती करते. आईवर गेली ना ती. आई पण मस्ती करते? सर तस नाही तस नाही तसं. तुम्हाला कुठं माहिती आहे तेव्हा आईची मस्ती? अरे वा. माने मिस्टर अँड मिसेस माने माने. ए गधड्यानो, ए काय करताय? हा काय करताय? हे काय मस्ती करते ती? तिच्या कंप्लेंट साठी बोलवलंय की नाही? हा, ती मस्ती करते म्हणून तुम्हाला बोलवले. हाय पॉप्सी मी नाही मस्ती करत. शाळेमध्ये तू कधी बघितलं आहेस काय मला पॉप्सी मस्ती करताना? नाही नाही
काय ग बेटा तुम्ही असता शाळेत नाही नाही कशासाठी बोलताय? आणि एक मिनिट, पूर्ण कॅरेक्टर ग्रामीण असताना पॉप्सी का बोलावं असं वाटलं असेल? सर मस्ती करते. माझी लेक झिंजी आहे ना. काय आहे? झिंजी आहे ना झिंजी. झिंजी 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 ती आताच नसते ती झिंजी झिंजी. माने, माने. नाही नाही मम्मी पॉप्सी मॉम्सी नाही नाही झिंजी नाही हाय मग? झिन फलफाय जनरेशन अल्फा आहात तुम्ही. तसलं आहे ना ती त्याच्यामुळं. मुळात ती शाळेत मस्ती करते हा विषय आहे. हा ती मस्ती की काय करतेस तू? नाही काय करत नाही करत ना. नाही मस्ती करत करते ही. नाही, नाही करणार तसं. माझं गुणाचं बाळ आहे चिमणी. मस्ती करतेस नाही ना करत. बघा ग साधा बोळा चेहरा आहे लिकीचा माझ्या. नका जाऊ त्या साध्या भोळ्या चेहऱ्यावर. असं करत करत तिने या दाढीवाल्या मुलाला लव्ह लेटर लिहिलंय. काय हो. लो शिवले असलं धंदा करतीस होय ग? वाजवीन काय तुला एक लव लेटर लिहतीस होय? आणि लिहतीस जरा चांगल्या पोराला तर लिहायचं नाही होय. माने माने काय? काय बोलताय? ह्याला- अहो चुकीच्या मुलाला लव्ह लेटर लिहिलंय म्हणून नाही बोलवलंय. मुळात लव्ह लेटर लिहिणंच चुकीचं आहे म्हणून बोलवलंय तुम्हाला. हा ती आहे पण तिला कळायला पाहिजे ना. लेटर लिहायचं तर कोणाला लिहायचं बाबा? हे असल्या बाटल्या पोराला. माने माने नो. तसं नाही तुम्हाला सांगतो मास्तर, माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं मागच्या महिन्यात. माझा अपेंडिक्स सुद्धा ह्या बाटल्यापेक्षा मोठा आहे. माने त्याच्यामुळे सांगतो मी. बॉडी शेमिंग मी खपवून घेणार नाही माने. नाही काय सांगायचं लोकांनी? मी आता माझी लेख आहे कोणावर ह्याच्यावर कसं वाटतंय ते नाही हो नाही पण ते अपेंडिक्स मोठा आहे ते मोठा आहे. ऑपरेशन ऑपरेशन कायच? आठवतंय वाटतं ऑपरेशनचं. प्रायव्हेट रूम घेतली होती हॉस्पिटलला. काय चाललंय? शिवली शाळेत गेल्यावर दोघंच असायचं. बघल कुणीतरी नाही माने 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 मिस्टर अँड मिसेस माने. हॅलो हॅलो काय करताय ते मिसेस माने? जरा सांभाळा. सर तुम्ही ठीक आहात सर? सर पाणी देऊ का सर? जरा स्थळ बिळ काही बघा की माने सर ओके आहात तुम्ही? हे मध्ये घावले काय केलं तुम्ही? मला बायको गावी काय माहित. असं नाही करायचं माने. काय जाऊ आपण. सॉरी मिसेस माने आता ही काय चाललंय तुमचं? मस्ती मस्ती करायला आलात? मुद्दा कळतोय का तुम्हाला? तुमची मुलगी लव्ह लेटर लिहिते हे चुकीचं नाहीये का? चुकीचं आहे तुमचं माझं तुमचं बरोबर आहे तिचं चुकीचं आहे ते बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. कळतंय ना एवढं मला तुम्हाला? कळतंय नुसतं लव्ह लेटर नाही, ती काय काय करते माहितीये का तुम्हाला? काय करते शी काय म्हणजे मी करूनही नाही दाखवू शकत. मला करून दाखव. काय कर शिवाली करून दाखव. काय केलं शिवले? करून दाखव. पॉप्सी मी काय नाही करत करते ती. करते. नाही शिवले करून दाखव. नाही पॉप्सी चिमणे दाखव करून. मॉम्सी सांग की नको घेऊ याचं नाही दाखव करून. नाही पॉप्सी अरे मानेंची पोरगी आहेस का कुणाची पोरगी आहेस? याचं नाही मानेंच्या पोरींनी. म्हणजे ज्या मुली मानेंच्या नाही त्यांनी भ्यायचं. तसं नव म्हणजे त्यांनी घाबरायचं का नाही ती त्याच्या घरात ते ठरवतील ना. मानेंची पोरगी आहे माझी पोरगी आहे माझ्या पुढं ब्याचं नाही असं म्हणायचे मला. दाखव बेटा करून काय केलं दाखव. दाखव जे शाळेत करत असते ते दाखव. दाखव दाखव. दाखव बेटा काय केलंस दाखव याला घ्या की पुढे मग मी नाही. ए वांगे आहे लाईक पुढे. आहे तो इथे आहे. कर तू. नवरा रुसलायस काय बघू काय आहे पुढं काय आहे मम्मी बघू तुझे गाल नवरा रुसलायस काय बघू तुझे गाल फुगलायस काय बघू 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 आंबटची गाल आंबट्याची गाल लाल 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 घेऊ का मुका ए ए तिकडे उभी राहा. उभी राहा. ए, तू तिकडे माने. उठतेस की नाही? काय चाललंय माने? माने थोडं तरी डेकोरम मेंटेन करा. थोडं तरी डेकोरम. हे केलं हिनं. हे करते ती शाळेत. ह्या आमचं हे आहे रील आहे आमचं फेमस. काय आहे? रील करतो ना आम्ही हा, दोघं. ते आमच्या दोघांचं फिन्स्टावर अकाउंट आहे कपल मिस्टर अँड मिसेस माने नावाने ते आमची सिरीज आहे
नवरोबा नावाची सिरीज आहे आमची त्याला फॉलोअर आहेत आम्हाला व्हायरल आहे आम्ही दोघं हे काय आहे हे झुंगूर चुकुम हे काय आहे एक नजरा होऊन जाऊन नवरोबा रुसलं का बघू तुमची गाल फुगले का बघू 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 आहा. माने मिसेस माने थांबा रील काय आहे हे रील आहे व्हायरल झाले 3 मिलियनच्या वर काही झालं की झुमरू का चुमरू काय आहे हे झुमरू का चुमरू बघितलं काय पक्षी तू कसं करतोयस मम्सी बरोबर तसं ह्यो नाही करे मंगडीत आहे सगळं इकडं नाही गं. वांग्या अरे तुझं द्याट तोडू कर मी माने 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 नाही नाही तसं नव्हं एवढं सोपं ही एवढं झुमरो का चुमरो करायचं ना येत आहे. काय हो, झुमरो का चुमरू म्हणलं ते बरोबर ठुमरो का ठुमरू म्हणणार कर म्हण 5 वेळा म्हण झुमरू माने माने झुमरू का माने माने नाही माने नाही माने माने नाही त्याला नाही त्याला नाही तुम्ही म्हणा मग तुम्ही हा? म्हणा तुम्ही म्हणा मग चुमरू अरे नका माने तुम्ही का करताय अरे ते काय होतं आपण फ्लो मध्ये असताना कोणी बीट नका करू हे नाही हो येस येस तुम्ही इकडे या माने 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 हे अति आहे हे याच्यासाठी येतात काही मुलं शाळेत झुमरू का चुमरू आणि तुम्ही काय भाषा शिकवताय ही गोड गोड आवाजात कुणीतरी शिव्या दिल्यासारखं वाटत नाही का हे मला सांगा असं नव्हती लाडानं म्हणतोय मी हिला असं नका करू माने हा आणि असं असं बोलताना तोंडात लाळ जमा नाही होत का कशाला सारखं तसं बोलायचंय तुम्हाला कळत नाही का मला लक्षात आलेलं आहे चेतना मॅडम आपण खडूला दोष देत होतो फळा ओबडधोबड आहे हो ना सर बरोबर माने तुमच्या लक्षात येत आहे का तुमच्यामुळे तुमची मुलगी बिघडत चाललेली आहे बघितलं मी बोलले होते तुम्हाला तिच्या हातात मोबाईल आपण नको देत जाऊ तुम्हीच ऐकलं नाही माझं तिला मोबाईल वापरायला देतात हा ते तू सांगितलं मी ऐकलं नाही असं झालंय का कवा हो ऐकलंय तो मग मी काय ऐकत नाही ऐकत तुम्ही. मोबाईल का तिला रील बघायला दिला हा, मग ते मग शूटिंग करायला दिला होता आपण मग नाही द्यायचं ना माने 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 मिस्टर अँड मिसेस माने एक मिनिट तुम्ही मोबाईल देताय तिला या वयात तिसरीत आहे ती तू मोबाईल देणं योग्य आहे का मला सांगा शूटिंग करते ना आमचं कोण ही शूट करते सगळं माझी, हं. अहो माने मग तसं नका करू ती सगळं बघतीये तुम्हाला करताना त्या व्हिडिओत सगळं बघतीये तिच्यावर तसेच परिणाम होणार की नाही कोणतरी वेगळा माणूस बघा ना शूटिंगसाठी नाही परवडत सर पैसे द्यायला लागते ती ना पैसे कोण दिल तो पेमेंट शिवाय कोण नाही काम करत हल्ली फुकटात नाही ती करत म्हणून तिला तयार केली आहे मी पण तिला सांगितलंय बरं का मी माझी पोरगी जरी असलीच काय तरी ती आपलं पर्सनल आहे हिथं तू शूटिंग करतीस तू कॅमेरामॅन आहेस कॅमेरामॅनच्या नजरेतनं बघायचं प्रोफेशनलिझम एकदम पुरीच्या नजरेतनं बघायचं नाही आमचं ठरलं नाही ती लहान आहे तिला काही कळत नाही ती काय करते ती ते लहानांचं वेगळं असतंय आमचं मोठ्यांचं वेगळं आहे माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मुलीसमोर असलं काहीतरी करत नका प्रॉब्लेम होतो काय होतं मग तिच्या मनावरती तेच परिणाम होतात आणि ती शाळेत येऊन हेच करते हे बरोबर आहे का मला सांगा आमचं हे आहे ना ती हे आहे ना हे आहे ना नका सांगू काहीतरी भलतं भलतं पण करत असते मग त्याच्या काय ते काय केलं होतं त्याने त्याच्या दाढीत स्वतःचं नाव लिहिते ही हा. हो आणि लिहिता लिहिता पिंपल फोडते गालावरचे ही काय फॅन्टसी आहे मला सांगा की मला दाढीच्या आत नाव लिहायचं बघणार कोण कोणाची तरी फॅन्टसी आहे ती कोणाची कोणाची फॅन्टसी आहे ती काय चाललंय कोणाची फॅन्टसी आहे ती तुम्हाला मी लिहिलेलं आवडत नाही का आवडतंय तर खरं मी कुठं म्हणलो मला नाही आवडत म्हणून अरे मला आवडत नाही तर तू कशाला लिहिते? तुम्ही माझ्या माने. माने टाणू का फाणू मागणं. मला का झुमरू बिमरू कसं लावत? परत ते झुमरूवरती आले अने अने नका ना माने अने सोडा ना माने मिसेस माने काय करताय माने 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 थांबा 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 मिस्टर एक मिनिट मिस्टर माने मिस्टर माने सर तुम्ही मिस्टर माने सर काय चाललंय तुमचं काय करताय माने तुम्ही तुम्हाला कळतंय का माने मला बी कळत नव्हतं बारकी कशी झाली लगेच एवढं बारकी एक तर हे ना घावली घावली करू नका तुम्ही घावली घावली राहतात घावला घावला करता तुम्हाला कळत नाही माने सर हे थांबवा पहिले हे करायची गरज आहे का मला सांगा तर ही जी फॅन्टसी आहे खोटं नाही सांग ही काय करते माहिती का सगळीकडे नावं लिहून ठेवती दाढीत लिहले ती माझ्या हातावर लिहले ती हे बघ हातावर लिहलंय मानेव लिहलंय अख्ख्या मानेव लिहलंय अख्ख्या मानेव लिहलंय मग खोटं नाही सांगणार
त्या दिवशी आंघोळीला बसलो होतो मागणं आली आणि पाठ चोळायला लागली. मला म्हणती थांबा साबण लावून देती. साबण गेला त्याच्या आईला बोंबला अख्ख्या पाटाने येऊन नावं लिहून काढली ती सगळी. माने, हे सगळं- कुठं नाही बघा तुम्हाला पाहिजे तर. मला आता काही बघायचं नाहीये, मला आता काही वाचायचं नाही. मुळात मला हे कळतच नाहीये हे काय आहे. ह्या कुठल्या भावना आहेत की कोणाच्या तरी मानेवरती झुमरू का टुमरू का चुमरू लिहायचं, याच्यात काय आनंद आहे? टकोरीची खप्पकोरीची छकोरीची हे काय आहे टपोरी का फकोरी? काय आहे हे? मुळात झुमरू का टुमरू का झुमरू हे करून काय मिळतं तुम्हाला? 80,000. किती? 80,000 मिळतात. 8,400. एक ही केलं की 80,000. याचे 80,000 मिळतात. सर पुढच्या ऑफ पिरियडला आपण शाळेच्या बॅकग्राऊंडवर एखादं रील करूया. 80,000 सर. कौतुक नका सांगू मला 80,000चं. हे करणार होत आपण. नाही सर तसं नाही, पण आपल्या शाळेला अनुदान नाहीये, मला पगार पण नाही मिळालाय 2 महिन्याचा सर. 80,000. नाही 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 नाही. सर सोपं आहे, सर सोपं आहे, काहीच करायचं नाहीये. तुम्ही म्हणा चितुक पुतुक कुटुक तुतुक तुतुक कुटुक, मग मी म्हणणार पुतुक कुतुक खुतुक तुतुक. बरोबर आहे बरं. थांबा जरा. तू बसा. परत करा काय परत करा. सर चितुक ए गप्प बसा. या सगळ्यात थुथू का माझ्या वेळेस काय तर थुथू का माझ्या वेळेस काय तर ते. आणि मुळे हे करण्यासाठी आलोय आपण. नका सांगू 80,000चं. शिक्षक आहोत आपण. आपली जरा जास्तीची जबाबदारी आहे हा समाज घडवण्यात. यांचं भविष्य आपल्या हातात आहे की नाही मला सांगा. आपण हे करून चालेल का? आणि तुम्ही पालक आहात ना, तुम्हाला कळायला नको तुम्ही काय करताय ते. अशा रील्स बघा किंवा अशा रील्स बनवा जेणेकरून तुमच्या मुलांवरती आणि इतरांच्या मुलांवरती वाईट परिणाम होणार नाहीत. चांगलं काहीतरी मार्गदर्शन करा ना त्यांना. तुमचं वैयक्तिक आहे हे रील बनवणं, काय बोलणं काय नाही बोलणं तुमचं वैयक्तिक आहे. पण त्याच्यामुळे तुमच्या पाल्यावर आणि इतरांच्या पाल्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. अशा रील्स बनवा ना ज्याच्यात आई आणि बाबा आपल्या मुलाला घेऊन अभ्यासाला बसलेत. कोण नाही बघत. कोण नाही बघ. खरं आयुष्यात नाही बघत. ते काही नाही, ते असे बोलून जातात पटकनी. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही नाही तिला हातात मोबाईल देणार आजपासून. हा हे करा पहिलं. हा, तुम्ही आणि काळजी- हिला सरळ उभं राहायला शिकवा व्यवस्थित. हा ए चल जाता परत दिसायचं नाही मला इथे. हा असा आगाऊपणा करताना फक्त वर्गात दिसायचंच. ओके जा. सर चालेल सर. हा जा जा. चला नमस्कार. हा हा सर हा. आता ऑफ पिरियड आहे सर. हा ऑफ पिरियड आहे. मी शाळेच्या बाहेर जाऊन कोंबडा म्हणू का? ते जोराची कळी येते, मजा येईल तुम्हाला. कोंबडा बनून अंगठे पण धर जा. खूप मज्जा कर जा. खूप मजा येईल तुम्हाला. मी दाखवू काय? मला नको दाखव. जा 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 बाळा जा. अशातही आनंद मिळतोय हल्ली विद्यार्थ्यांना. सर मी काय करू? मी पण जा ना चेतना मॅडम. चालेल सर. हा जा. हॅलो. हॅलो पृथ्वीक, हा बोल ग. तुम्ही कधी येणार आहेत सांगा ना. माझी झुमरुक टुमरुक फुमरुक मुमरुक गुमरुक टुमरू म्हणजे. हे काय आहे? आताच एक ते माने कपल आहे, ते रील्स बनवतात. कसले कमाल रील्स बनवतात. त्यांचंच रील बन. सांग ना माझं पुतुक माझं कुतुक. ए, ठेव ठेव. काय आहे? वा 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 वा. या रील कपलच्या निमित्तानं तुम्ही रियालिटी समोर मांडलीत आणि तीही हसत खेळत. फारच इम्पॉर्टंट विषय होता आणि खूप सुंदर पद्धतीनं मांडलात. बघा हास्यरसिक असे काय म्हणतात. प्रसाद दा. वा वा मजा आली. रील्स केले पाहिजेत तर रील्स करायला. प्राजक्ता म्हणाली तो मुद्दा अत्यंत करेक्ट आहे की त्याच्यातून तुम्ही काय समाज प्रबोधन करताय, काय संदेश देऊ पाहताय तेही फार महत्त्वाचं आहे, जो या स्किटमधनं दिला गेला. आणि नमा आणि शिवा म्हणजे मी 100 वर्ष जगलो तरी मला हे बेरिंगच नाही घेत. मला येणारच नाही हे बेरिंग. काय बेरिंग होत आहे आणि काय आहात तुम्ही दोघी. आणि सावत्या त्या कमी की तू त्याच्यात आलाय जो काय नाचतोयस मध्ये मध्ये. आणि पृथ्वीला धरल्यानंतर तर अजून अंगात येतंय.
म्हणजे पृथ्वीला पकडल्यानंतर खरं तर त्याला प्रताप नाहीच, तुला उपद्व्यापच म्हणलं पाहिजे आहेत. धमाल, मस्त बेरिंग सगळ्यांची आणि मस्त. दत्तू मजा आली, पीपी फारच मजा आली. चितू ज्या पद्धतीने तू पहिल्यापासून शांत होतीस, चाणक्य प्रेक्षकांनी हे ताडलं होतं की तू शेवटी नाचणार आहेस. कुठल्या पॉइंटला नाचतेस त्याची मी वाट बघून होतो. तू करेक्ट वेळेला आला. मजा आली. वंडरफुल. येस सई. खच्चून भारी परफॉर्मन्स खूप मजा आली गाईज, खूप हसले आणि येस याच बरोबर शेवटी एक जाता जाता प्रबोधन पण केलं, त्याचीही वेगळी मजा आली. आपण सगळेच रील्स कन्झ्युम करतो, पण मला असं वाटतं की आजकाल कोणीही कुठेही कॅमेरा लावून काहीही करतंय सोशल मीडियावरती, तर ह्याचं भान थोडंसं माणूस जातीने अख्ख्या राखलं पाहिजे असं मला वाटतं. आणि थोडं कुठेतरी आपण विचार करायला जर भाग पाडलं लोकांना, तर ती आपली इट्स अ विन विन असं मला वाटतं. मस्त मजा आली. थँक्यू. जोरदार टाळ्या. मस्त परफॉर्मन्स, एकदम झुमरुका ठुमरुका चुमरुका टुमरुका. मस्त. थँक्यू. मंडळी, एका संगीत स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये होणार आहे 2 परीक्षकांमध्येच वाद. त्यामुळे चला बघूया आता या स्पर्धेत नेमकं कोण एलिमिनेट होत आहे तेच दाखवण्यासाठी मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड आणि त्यांच्या सोबत आहे गुणी युवा रंगकर्मी श्रेयस जोशी. आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग यार. वाव 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 मित्रा मित्रा, एक नंबर माईक चोड परफॉर्मन्स. थँक्यू थँक्यू सर. जॅकेट घे आधी, जॅकेट घे. वा, कसं वाटलं सर? मिठी मारू, गळा दाबू, मिठी लावू, काय करू मला? अरे भाई यार, नको काही करू नको. नाईस नाईस. ही चाल पण चांगली आहे, ओरिजिनल पण ऐक एकदा. हा, अविनाश विश्वजित माहिती आहे तुम्हाला? नाही. शोधू पण नकोस, आता ते तुला शोधतील. चालेल चालेल चालेल, नाही सिरियसली घे. सर, छान गायलो ना मी? मला त्या माणसाला भेटायचंय जो पहिल्यांदा तुला म्हणाला तू छान गातोस, त्याला भेटायचं मला. सर, माझी गर्लफ्रेंड. अरे माझ्या गर्लफ्रेंडला माझं गाणं खूप आवडतं. अच्छा. ती रोज रात्री झोपता मला फोनवर बोलते, ए माझ्यासाठी गाणं गाणं प्लीज. फोनवर का? कदाचित कारण फोन ठेवता येत असेल म्हणून. आली आपल्यात आली. नो 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 मंत्रा आपल्यात आली, मंत्रा Absolutely आपल्यात आली. नाव. नो नो बट ऑन अ व्हेरी सिरियस नोट, मित्रा, तुला गाण्याची इच्छा आहे हे कळतंय आम्हाला, बट मी खात्रीशीर सांगते तुला नाही गाता येत. हां हां, तू 2-3 वर्ष शिक ना गाणं, रियाज कर आणि मग परत ये. हां, किंवा येऊ नकोस, वेगळं कर काहीतरी. सर सर कसं बोलतात बघा ना सर. नाही, ते बरोबर बोलतायत. हो सर, मी मुंबईला येऊ शकतो ना? हा, मुंबईला येऊ शकतो पण गाऊ नाही शकत. नाही, मुंबईत गायलास तर मग परत जाऊ नाही शकत. ते मागे लिहिलंय बघ, गा रे बिंदास गा. तू नको बिंदास गात जाऊस. सर, तुम्ही प्लीज माझ्यासाठी गोल्डन सिटी वाजवाल? अरे तू आता गाण्याची वाजवलीस एवढी, इथे एकावेळी एकच गोष्ट वाजते, शिटी किंवा गाणं. सॉरी पण सर, मी पुन्हा गाऊ का? नको 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 बाबा. थँक्यू थँक्यू. मस्त. सर सर खरंच. हो खरंच Yes, जा, yes. खरंच जा. काहीतरी वेगळं कर आयुष्यात, जा. तू गा रे घाबरत घाबरत गा कार्यक्रमात जा. सर, पण थँक्यू सो मच या जॅकेटसाठी सर. येस. आणि सर मॅडम, मी पुन्हा गाईन सर, पुन्हा गाईन मी. हे Thank you, 3 thank you, वेळा sir. पुन्हा म्हणणारे ना मला ना टेन्शन देतात बाबा. काय कॅरेक्टर आहे हे पण. प्रथम यस यस सर, आलो सर, आलो. काय कॉन्टेस्ट काय ते. काय होतं रे हे? सर मॅम, कसं होतं सरप्राईज? सरप्राईज? काय? हा, सरप्राईज म्हणजे अहो स्क्रिप्टेड गॅग होता. हे स्क्रिप्टेड होतं? हे प्रथम यार. अहो सर, आम्हाला आधी सांगायचं तरी आम्हाला कळणार कसं? आधी सांगितलं असं सरप्राईज कसं असतं ना. अहो हे करा, आपण रियालिटी शो करतोय, थोडा स्पाइस एंटरटेनमेंट आणण्यासाठी हे करावं लागतं. सर पण हल्ली लोकांना चुका बघायला आवडतात. रियालिटी शो मध्ये कोणी बी चुकले लोकांना आवडतं ते. आणि आम्हाला चॅनलच सांगतं की 3 जेन्युअन कंटेस्टंट घ्या, एक गॅग करा. लोक तेच बघतात. ओके. आणि हा आता होता तो आपल्या एडिटिंग मधला मुलगा होता. ओ
त्याला कधी काम करताना नाही बघितलं. विराज नाव आहे त्याचं. ओ मग बरोबर आहे, विराज हे एडीचंच नाव आहे. नाही ठीक आहे, पण आता हे झाली मस्करी हा, झाली. हा. आता आपण सुरू करूया ऑडिशन. हा Oh, पण yes. चांगले कंटेस्टंट असतील तर पाठव यार. तुमचा मुलगा खूप छान आहे, आम्ही ऐकलंय त्याचं गाणं. हो का? खूप जेन्युइन आहे, आपण बोलूया त्याला. येस येस प्लीज. Okay, ओके okay. चला नेक्स्ट पाठवा. कोण चला आहे बरं? नेक्स्ट ऍक्शन. नेक्स्ट कंटेस्टंट प्लीज. माय लकी नंबर. चांगला गाशील तू. छान दिसतोस मित्रा. काय नाव काय तुझं? नाव काय? श्रेयस ओ श्रेयस. हाय श्रेयस, घाबरू नकोस, रिलॅक्स. आणि कुठून आलायस रे? पुण्याहून. अरे वा मी पण पुण्याची. नाही, ही कात्रजची आहे. येस, स्वागत आहे तुझं या मंचावर. आणि आज काय गाणार आहेस आमच्यासाठी? ऍक्च्युली आमचं नवीन नाटक आलंय, व्यावसायिक नाटक चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. बर. ऍक्च्युली मी आता त्याच नाटकाचा प्रयोग संपून इकडे आलो. सो मी इथे गाणं म्हणणार आहे. लेट मी बी क्लिअर, हा ऍक्टिंग ऑडिशनचा राऊंड नाहीये, सिंगिंग शो आहे. नाही सर, मी त्या नाटकात लाईव्ह गाणं म्हणतो मी. म्हणजे हल्ली नाटकात गाणी पण गातायत. हल्ली काय म्हणता सर, नाट्यसंगीताची परंपरा आहे मराठीत, असं काय Right, म्हणता? नाही मी काय ना, मी LA आणि न्यूयॉर्कला फक्त म्युझिकल्स पाहिलं. मंत्रा राहू दे, मंत्रा राहू दे. कुठलं गाणं गातोयस म्हणाला? आमच्याच नाटकातलं एक गाणं आहे, तेच मी सादर करतो. आणि कोणी लिहिलंय ते? विनोद रत्ना. आमच्या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शकही तोच आहे. अरे वा, वा, वा. नाईस नाईस. गा 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 मंत्रा प्लीज. ऑल द बेस्ट यार. खूप मस्त गा. थँक्यू. ए नाही रे, ए बच्चा. स्टेज अख्खं तुझं आहे, बेछूट होऊन गा. हो. घाबरू नकोस, Yes, yes. मजा कर. हा, मजा कर बाबा. Yes, हा, yes. तुझं स्टेज आहे. क्या बात है, क्या बात है यार, क्या बात है. अमेझिंग. बाई खुर्चीवरचं स्टँडिंग आउटस्टँडिंग. कमाल. अमेझिंग. म्हणजे सुरात तर तू होतासच, बट काय भाव होते याच्या गाण्यात. क्या किती बात आहे. एक्सप्रेसिव्ह गातोस यार श्रेयस. वा वा श्रेयस. सो गुड. हायली माझ्याकडनं तुला ही गोल्डन शिट्टी मिळालेली आहे, मी जाहीर करते. क्षणाचाही विलंब न लावता माझ्याकडून सुद्धा तुला ही गोल्डन शीट. क्या बात है, क्या वा वा बात वा वा. है. खूप गुड. ग्रेट. नाव शेखर सर. सुनीता, आय मस्ट से नेक्स्ट जनरेशनचं गाणं गायलाय तो. सर, दिस जनरेशन सॉन्ग. हा म्हणजे दिस जनरेशन, नेक्स्ट जनरेशन, अपकमिंग जनरेशन Oh. सगळ्यांसाठीचं गाणं आहे. टू गुड, Amazing. टू गुड, टू गुड. Yes. नो शेखर? हे नाही आवडलंय त्याला. तरीच त्याने बूट फेकला होता वाटतं. त्याला नाही आवडलंय. तू आज गायला नाहीयेस. हे गायला शेखर तो. तू आज गायला नाहीयेस, तू आज गायलायस. आज गायलायस. म्हणजे मी खरं सांगेन, आज माझ्या रक्तात WBC नाही, आत्ता माझ्या रक्तात तुझे सूर आहेत. ओ माय गॉड. ते मला वाचवता येत आत्ता. That's one hell of a compliment. नाही नाही नाही, म्हणजे आज मी तुझं गाणं ऐकलेलंच नाहीये. अरे मग ए बाबा, त्याला वायरवाले हेडफोन द्या. मंत्रा मंत्रा मंत्रा, आज मी याचं गाणं ऐकलेलं नाहीये, आज मी ते महसूस केलेलं आहे. वा 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 वा. आज त्याचे सूर इथे नाहीयेत, आज त्याचे सूर इथे आहेत. वा वा. मी जिवंत दिसतोय, पण मी आज मेलोय तुझ्या गाण्यानी. मी आत्ता मेलेलो आहे. ओ माय गॉड. काय करतोयस? श्रद्धांजली वाहून टाकतो. नो नो नो, ती एनर्जी होती तुझी, ते केलंस तू आज. नाही, आज नाही, असं कोणी नाही करत. माझ्याकडून तुला गोल्डन शेकी. वा वा वा. तू जा, तू निघ, तू नको थांबूस माझ्यासमोर. शेखर सर. नाही. वा 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 काय यार. बोलताय? वा. नाही नाही, तो कौतुकाने बोलतोय. आम्हा सगळ्यांना तुला नेक्स्ट राऊंड मध्ये बघायला आवडणार आहे. yes. आय थिंक कम ऑन स्टुपिड मॅन, से युअर स्टुपिड लाईन. येस येस. तू मुंबईला येतोय. क्या बात है अजय. ए पाया नाही रे बच्चा. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. नाही नाही, फक्त आई बाबांच्या पाया पडायच्या. निघ, नको थांबूस. वाह यार श्रेयस. बहुत पहिला बढ़िया. भेट. बहुत बढ़िया यार, बहुत खूप बढ़िया. भारी यार, पुण्याचं नाव राखलंस यार. तू कात्रजची आहेस. अरे सी यू इन द Yes, नेक्स्ट yes, राऊंड. yes, sir. कडक गायला यार. काय फाइंड आहे यार. कमाल वा, वा, कमाल. वा. व्हेरी नाईस. बरं वाटलं. हो हो फायनली. श्रेयस सॉरी मित्रा, मी ना, अरे इट्स ओके यार. वा 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 वा. श्रेयस, मी खूप इम्प्रेस्ड आहे तुझ्या गाण्यापासून. भाई तू कमाल गायलेला आहेस. फक्त एक मोठा भाऊ म्हणून सजेशन देतो. येस येस. सी कधी कधी काय होतं ना, आपण एनर्जी इतकी लावतो ना गाण्यात की आपले ना कधी कधी सूर हलतात. असं होतं. म्हणजे आज जेव्हा तू गात होतास तेव्हा एक दोन ठिकाणी मायनर लाला लालाचा जो सूर होता ना, तो हलकासा मायनर थोडा हल्ला. तर आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, कारण नेक्स्ट राऊंड मध्ये आय एम होपिंग फॉर द बेस्ट. आय अग्री विथ यू मंत्रा, पण मला असं वाटतं की फर्स्ट राऊंड म्हणजे ऑडिशन राऊंडला जनरल ही लोक आणि जी मुलं असतात कंटेस्टंट, ती
ॲटिट्यूड म्हणा किंवा एक्सप्रेशन एनर्जी ह्याच्याकडे लक्ष देतात विच इज नॉट रॉंग मला इट्स ओके Absolutely. तर मग सूर जरा 19-20 झाले तरी चालतात कारण गायक तो 20चा आहे. नाही नाही ऍब्सल्युटली पण अरे हे करून चालणार नाही का सुनीता म्हणजे जर गाड्याचाच कार्यक्रम आहे सिंगिंग रियालिटी शो आहे तर मग सूर 19-20 असले पाहिजेत ते 20 असले पाहिजेत गायक 22-25-33 काही असू दे अरे पण ठीक आहे ना जरा कानाडोळा करा सुरांना एवढं काय एनर्जी तर बघ ना नाही नाही त्याची. सूर तर बेस आहे ना गाण्यांचा त्याच्यावर कसा कानाडोळा करायचा अरे, म्हणजे पण- आपण इथे उणीवा काढायला बसलोय आपण कशालाही प्रोत्साहन द्यायचं का अरे मग प्रोत्साहन पण नाही द्यायचं का मंत्रा अरे, शेखर. प्रोत्साहन तर द्या ना त्याची मेलडी बघा त्याचे एक्सप्रेशन बघा Correct, आणि correct, मुळात तो correct. चांगला गायक आहे म्हणूनच इथे आलाय शिवनेरी आहे म्हणून बाबा येतो एसी बस आहे कंडक्टर ओळखीचा आहे म्हणून आलेला नाहीये तो. नाही नाही तसं नाही शेखर तो शिवनेरीने येऊ दे नाही तर कर्कोच्यावर एका पायात असा येऊ दे मला काही प्रॉब्लेम नाहीये माझं म्हणणं काय गाण्यात परफेक्शन हवं ना अरे पण परफेक्शन आणेल ना तो मंत्रा माझ्या टीम मध्ये आल्यावर मी काढून घेईन त्याच्याकडनं तुझ्या टीम मध्ये काय येईल तो माझ्या टीम मध्ये का नाही येणार तो कारण तुला नाही ना त्याचे सूर आवडलेत हो ना नाही नाही गायक तो कमाल आहे म्हणजे छान आहे म्हणजे कमाल असं काही नसतं पण मला काय म्हणायचंय जर तो परफेक्ट नाहीये तर मी त्याचं परफेक्शन शोधणार अरे पण का हवंय आत्ताच का नकोय परफेक्शन अरे सूर महत्वाचे नाहीये तू मला सांग सूर महत्वाचे की एनर्जी महत्वाची सूर ऍब्सल्युटली एनर्जी आणि एनर्जी मग सुरांचं काय करायचं थंडी वाजली की शेकोटी करायची का नाही ना Energy काय वाळत टाकायची आहे का? तू सांग. हे बघ, शेखर सर मंत्रा सर काय नाही करेक्ट सूर हलतायत तर मी सांगायचं नाही Yes. एनर्जी नाहीये का करेक्ट शेखर सर, तुम्ही शेखर बसा सर. ना मी शेखर सर या ना काय सुनीता कमावून इट्स ऑल राईट रिलॅक्स टेन्शन परत नाही सर शिट्टी मी चाललो होतो चांगला परत बोलवून घेतलं सर तू छान गायलायस पण ते असं होत राहतं तुला पाणी हवंय नाही नको इट्स रिलॅक्स हो मी बोलतो हा सर मंत्रा सर शेखर सर करेक्ट चाललंय सर करेक्ट चाललंय कमाल चाललंय मला जो स्पाइस हवाय तो क्रिएट होतोय पण आता काय होईल सर तुमच्यावर चार्ज जाईल मध्ये अशी वीज येईल श्रेयसची रिॲक्शन मॅमची रिॲक्शन पॉझिटिव्ह कमेंट्स ओके हां नाही मी स्पाइससाठी नव्हतो बोललो नाही सर तुम्ही ना मी जस्ट सांगतोय की मला जो स्पाइस हवाय तो क्रिएट झालेला आहे सो आपण करूया हा No problem. ओके सो आता आपण ऍक्शन नंतर पॉझिटिव्ह कमेंट्स घेऊया हा श्रेयस रेडी आहेस तू Yes. पाणी हवंय नाही. रिलॅक्स राहा तू छान गायलायस हा ओके सुनीता मॅम तुम्ही खूप छान करताय हा मी काय करते सर हेच छान करताय ओके चला ऍक्शन श्रेयस तू खूप कमाल गायलास म्हणजे चांगला गायलास कारण कमाल असं या जगात काही नसतं पण आय मस्ट से तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे आणि जर तू स्वतःवर काम केलंस तर मार्क माय वर्ड्स तू भविष्यात उत्तम गायक होऊ शकतो तू तो उत्तम गायक ऑलरेडी आहे तुझे थोडेसे सूर चुकले तर काय तू लगेच तो वाईट गायक होत नाहीये थोडेसे सूर म्हणजे एक मिनिट, ए भाई, थोडेसे सूर म्हणजे हे काय सूर म्हणजे काय नगण्य आहेत काय सूर म्हणजे काय अरे पण एनर्जी बघ ना तू यार मंत्रा एनर्जीचं नको सांगू रे मला गाढव पण असा रेखतो म्हणून त्याला काय उत्तम गायक करतो का आपण तू मला सांग श्रेयस कोकिळा पण गाते की नाही ती चांगलं गाते म्हणून आपल्याला आवडते की नाही नाही कोकिळा गातच नाही सर ऍक्च्युली कोकिळ गातो ये मेरा टीम मेंबर बोला रे दे माझी शिट्टी परत चल. शिटी का काढलीस मंत्रा शिटी तू शिटी का काढलीस मी का देऊ त्याला शिट्टी अरे पण तू बरोबर बोलला ना मग तो सांगणार काय मला कोकिळ गाते का कोकिळा गातो म्हणजे कुहू आवाज आला की हा काय पंख वर करतो आणि बघतो कोण गाते की गातो अरे लॉजिकल बोलतोय तो त्याला माहितीये गुड यार काय घाबरू नको काय घाबरू नको म्हणजे भाई तू देत नाही मी तुला शिट्टी पण देत नाही माझ्याकडून तू मुंबईला येत नाही जा तू कोण ठरवणार मंत्रा कोण ठरवणार हा मुंबईला येणार की नाही मीच ठरवणार तू कोण काय गव्हर्नर आहे नोटांवर साईन असतात तुझ्या आहे. प्रेसिडेंट आहे तू हो रे कोण तू घाबरू नको कोणी आहे आयरे गायरांकडे लक्ष देऊ नको ह्यांनी नाही नेलं ना मी नेणार तुला मुंबईला माझ्या गाडीत मी तुला मुंबईला नेणार अरे पनवेल क्रॉस करून दाखवतो मी आता हा कोणाला फोन करतोय पनवेल क्रॉस करून दाखव भाई मुंबईला आणणार ना तू पनवेल क्रॉस करून दाखव भाई दादागिरी आहे? सर नका फोन नाही थांब पम्या कोणाला फोन लावताय अरे बायकोचा मिस कॉल आला होता एक मिनिट थांब त्याला काय अर्थ आहे यार नाही, हळू, अरे आवाज हळू. प्रथम हा एका कंटेस्टंटला जाऊन सांगतो तू देऊन दाखव पनवेलला वगैरे हा, बोललो. कोण आहे हा संगीतकार आहे का गुंडा आहे हा टपोरी तू कोण आहे रे मग भाई हे बास लय झाली याची नाटकं माझ्या डोक्यात जाऊ नको तू काय जाऊ नको? तुला आता क्लिअर वॉर्निंग देतो मी आता 10-12 वर्ष संगीतकार आहे आधी विक्रोळी कन्नवर नगर मध्ये मी टपोरीच होतो भाई मला नको बोलू तू लालबाग परळचा जन्म आहे आपला हा? छत्रपती शिवाजी महाराज पार्कात राहतो आपण मला नको
सांगू एक मिनिट सर. अरे भाई ये मी बोलायला लागलो ना मग मग मला सांगू नको मला कौतुक सांगू नको. आयुष्य गेलंय विक्रोळी कन्नवार मध्ये. हा. आमच्याकडे पण छत्रपती संभाजी महाराज पार्क आहे. हा. आमच्या घराच्या खिडक्या उघडल्या ना भाई. काय खारफुटी आहे. खारफुटी आहे. भाई बोलू तू मध्ये. कारपुटी ना भाई गोपीनाथ याच्या घरामध्ये श्रेयस जे काय ते कारपुटी आहे जायचंय का खारपुटीला मला गायक व्हायचं आहे. ए तुला गायक व्हायचं ना मग तू खारफुटीच्या जोकवर हसतो. माझे माझे नाही जात मुंबईला भाई. हा खारफुटीवर हसतो भाई. तुला लालबागचं कौतुक सांगतो. काय सांगतो शान्या माझ्या विक्रोळीला ट्रेन तरी थांबते. तुझ्या लालबागला थांबते काय? दादर स्टेशनचं नाव ऐकलंय काय कधी भाई हरवलोय तिथे. काय सांगतो? हरवलंय मला नको सांगू रे जा रे मंत्रा जा मंत्रा तुझे खा संत्रा जा मंत्रा खा संत्रा मग शेखर शेखर तू नाही येते आपल्याला. नाही चल याच्यावर नाही आहे. हा संगीतकार याला शेखरचे भाई धर्मेंद्र हसू नको धर्मेंद्र तू नाही. हसला याचं काय रे? हा नाही पाहिजे मला ह्याच्यात. हसतो काय तू माझ्या? ऐका शेखर सर थांबा ना. मंत्र सर थांबा. ओ महाराष्ट्राचा गायक शोधतोय आपण की महाराष्ट्राचा गँगस्टर शोधतोय? याला सांग याला सांग याला सांग. याला सांग ऐका प्लीज थांबा ना प्लीज प्लीज मंत्रा सर. ए शानिवन शेखर सर ए कानात गांडूळ घालून आल्याने बोलू नये माझ्याशी चल निघ मित्र एक काम करतो जरा बाहेर जा मी हे नाही सॉल्व नाही करतो. बाहेर बाहेर प्लीज प्लीज नको. मी बाहेर गेल्यावर तुम्ही मला रिजेक्ट कराल प्लीज. मी पुन्हा गाऊ का? मी सूर आणि एनर्जी दोन्ही असे लावतो ना. नाही, एक- अनकाऊ अनकाऊ काय डायरेक्ट शेखर सर मी गाऊ गे लाच मारेन लाचार बनलास तर ऐका सर कंटेस्ट बाजूला वगैरे एक सर बोल याला मी गाणार मी प्रयत्न करणार नाही मी सुरातच आहे मी गाणार बोल हे असं ना मिंद राहायचं नाही कलाकारांनी कळलं ना जाऊ दे सर 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 जाऊ दे. शाण्या तुला माहित नाही मी कुठल्या पट्टीचा संगीतकार आहे. मी काय काय केलं ना संगीतकार बनण्यासाठी. काय केलंय? अरे काय तुला माहिती नाही मी काय केलंय? मी काय नाही केलंय हा मोठा संगीतकार हा मला सांगतो हा संगीतकार खिडकीतनं गाणी ऐकत ऐकत हा संगीतकार झाला हा मला सांगणार कानाला हात लावायला याच्याकडे गुरु नाही हा मला सांगतो संगीतकार काय माझ्या काय हे काय माझं संगीत आहे अख्ख्या बॉडी मध्ये. बॉडी मग बाहेर येऊ दे मला गरज नाही. भाई मला शिकव ना. भाई मला शिकव ना. असं करायची गरज नाही. आपण नाही गाणं गायल्यावर कधी कोणाला सॉरी बोलत. हे सॉरीचं नसतं येड्या हे मान असतो अब तुला ह्याच्या टीम मध्ये जायचंय ये धर्मेंद्र तुला ह्याच्या धर्मेंद्र team- नाही श्रेयस. हे जे काय रे बाबा तुला काय करायचंय ह्याच्या टीम मध्ये जायचंय काय सांग हे सॉरी म्हणतो हा. भाई तुझ्या टीम मध्ये येण्यापेक्षा कधी पण चांगलंय. तू माझ्या टीम मध्ये आहे. मी बघतो ना. अरे तू याच्या नादाला लागला ना तुला मुंबईत कोण चहा द्यायला पण नाही ठेवणार. ए भाई तू काहीच बोलू नको चहा बियाचं भाई मी तुला स्टार बनवणार अशोक सर म्हण, तू सर पण म्हण. पहिली गोष्ट माझं नाव अशोक नाहीये आणि तुम्ही जे बनवताय ना त्याला स्टार बनवणं नाही म्हणत त्याला बनवणं म्हणतात. घे भाई घे जा याच्या टीम मध्ये. काय बोलतोय हा? एक मिनिट आपण तुला संधी देऊया नाही एक मिनिट बस झालं. मला नाही थांबायचं इथे. नाही श्रेय मला नाही करायचा हा शो. माझं ठरलंय मला नाही करायचा हा शो. चांगला शो आहे हा. काय करू चांगला शो असून उपयोग काय? अरे ज्या शोचे जजेसच परफेक्ट बिघडले त्या शोचा दर्जा काय असणार आहे? हा अरे नाही एक मिनिट माझं नाटक बरं आहे माझं मी तिथे गातो मी तिथे जाऊन ऍक्टिंग करतो लोक मला दाद देतात ॲप्रिशिएट करतात ते पुरेसं आहे माझ्यासाठी. मी नाही थांबणार आहे इथे आणि तुम्ही थांबू नका. सलग 10 प्रयोग लागलेत आमचे नाटक बघायला या. हा काय आणि त्या विनोदचं ऐकायला हवं होतं मी मरायला इथे आलो. कोण रे विनोद कोण रे त्याला पण मुंबईला घेऊन जाऊया कोण आहे विनोद या वडापची गाडी आहे तुमची. विनोद कोण आहे त्याला घेऊन ये मुंबईला घेऊन जातो ह्याला मुंबईला घेऊन जातो. कोण असता तुम्ही? कुठल्या गाडीचा माच करताय? EMI भरला नाही म्हणून 3दा उचलून घेऊन गेले होते तुमची गाडी. तुमच्या सोसायटी घालून तुमची बाईक चोरीला जाते. 5 वर्ष झाली यार अशा तिकडे 5 वर्ष बसा. बरं झालं बाई बरं झालं. आज हो, तुम्ही पण बसा. मंत्रा सर खरं नाव सांगितलं छबुराव नाव आहे तुमचं इंडस्ट्री. बसा एवढ्या सगळ्यात ना तुम्ही करेक्ट करताय जे तुम्ही काहीच करत नाहीये. विराज ये बोरकर यांना ऍक्शन. विराज बोरकर.
भांडणं बघायला आपल्या सगळ्यांनाच फार आवडतं आणि तुम्ही कायच्या काय भांडलात आणि तू कायच्या काय गायलास. फारच धमाकेदार परफॉर्मन्स झाला. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद राव. आजपर्यंत मला हे माहिती होतं की चित्रपटाचा ट्रेलर असतो चंदू सर, किंवा आजकाल मालिकांचे पण ट्रेलर करतात, पण नाटकाचा ट्रेलर असतो हे मला माहीत नव्हतं. तो ट्रेलर श्रेयसच्या रूपाने आज आम्हाला दिसला. आता नाटक बघायची पण उत्कंठा निर्माण झाली. श्रेयस, तुझं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. फार फार गोड ॲपियरन्स आहे तुझा स्टेजवरचा, त्यामुळे आता या स्किटमुळे खरोखरच नाटक कसं असेल आणि नाटकात तू काय करतोस हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर नाटकाला भेटूच. तुला खूप शुभेच्छा. तुमच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. पहिल्याच व्यावसायिक नाटकात चंद्रकांत कुलकर्णी आणि दिलीप जाधव अशी 2 नावं मागे असण्याचं भाग्य फार कमी माणसांना लाभतं जे तुला लाभलं आहे. वा वा, खरंच आहे. बाकी सगळ्यांचे उत्तम परफॉर्मन्सेस. तुम्ही त्याच्या गाण्यावरनं चर्चा करत बसा आणि भांडत बसा. मला विराजचं गाणं आवडलं. सई. मेलोडियस परफॉर्मन्स होता. भांडणाची आणि गाण्याची दोन्ही मेलोडीज आवडल्या. विराज, आपल्यावर कितीही पंचेस पडू दे, काहीही होऊ दे, आजचा अटेम्प्ट कडक होता. मला आवडला. कीप इट अप आणि ऑल द बेस्ट. तुम्ही तिघांनी पण तुमची भूमिका चोखपणे निभावलीत. श्रेयस, तुझा प्रेझेन्स खूप मस्त आहे मंचावरचा आणि गातोस पण खूप छान. आम्ही नक्की सगळे नाटक पाहायला येऊ. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. श्रेयस, आणि तू एक खूप महत्त्वाचं बोललास की जजेस चांगले असतील तर शो सुपरहिट असतोच. या नोटवर थँक्यू सो मच. थँक्यू.